लातूरकरांसाठी आणि विशेषतः फुटबॉल प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी. खेळांचा किंग असलेल्या फुटबॉलचा ज्वर सध्या जगभरात असताना आता याच फुटबॉलचा थरार थेट लातूरच्या मैदानात लवकरच उतरणार आहे. लातूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची 2 सुसज्ज फुटबॉल मैदाने तयार होत आहेत. तर लातूरच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये नेहमीच आपला डंका वाजवला आहे. मात्र फुटबॉल सारख्या लोकप्रिय खेळांसाठी लातूरमध्ये स्वतंत्र आणि हक्काचं मैदान नव्हते, पण आता ही कमतरता दूर होणार आहे. लातूरमधील जिल्हा क्रीडा संकुलन आणि कव्वा येथील विभागीय क्रीडा संकुलांचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून येथे 6 कोटी रुपये खर्च करून 2 भव्य फुटबॉल मैदाने उभारली जात आहेत. जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानाच्या कामाला 1 वर्षाची मुदत असली तरी येत्या 5 महिन्यात ते काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तर कव्वा येथील मैदान पुढील 12 ते 18 महिन्यात पूर्ण होईल. लातूर जिल्ह्यात विशेषतः उदगीर भागात फुटबॉलचे अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. या 2 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानामुळे लातूरमधून भविष्यात मेसी आणि रोनाल्डो स्टाईलने गोल करणारे जागतिक दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास क्रीडा विभागाला आहे. तर त्यामुळे आता लातूरच्या फुटबॉलपटूंचे पाय लवकरच या नव्या मैदानावर थिरकणार असून लातूरकरांना फुटबॉलचा थरारक अनुभव जवळून घेता येणार आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. सध्या जगभरामध्ये फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचा आवाज जो आहे तो घुमत आहे आणि पाहायला गेलं तर फिफा वर्ल्ड कपचे आता सध्या 5 सामने जे आहेत ते सुरू झालेले आहेत. त्यामुळं या वर्ल्ड कपचा थरार आता वाढलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात देखील अशा प्रकारचे खेळाडू तयार व्हावे यासाठी लातूर शहरामध्ये या ठिकाणी फुटबॉलचं मैदान जे आहे ते सुसज्ज या ठिकाणी तयार होताना दिसतंय. लातूरच्या क्रीडा संकुलाच्या मैदानावर जे आहे ते भव्य दिव्य आणि सुसज्ज फुटबॉलचं मैदान या ठिकाणी तयार होत आहे. 1 वर्षामध्ये हे मैदान या मैदानाचं काम पाहायला गेलं तर आता सध्या प्रगतीपथावर दिसते आणि येत्या 4 ते 5 महिन्यांमध्ये या मैदानाचं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे. लातूर शहरात आणि कव्वा शिवारामध्ये अशी 2 जी मैदानं आहेत ती फुटबॉलसाठी या ठिकाणी तयार होताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि या फुटबॉलच्या फीवरमुळं लातूर जिल्ह्यात देखील फुटबॉलचे नवे प्लेयर्स घडावेत, नवे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी हा प्रयत्न असून या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्या दोन्ही क्रीडा संकुलाचं जे काम आहे, जे फुटबॉलच्या ग्राउंडचं जे काम आहे, मग लातूरचं क्रीडा संकुलातलं हे फुटबॉलचं ग्राउंड असेल किंवा कव्वा शिवारातलं फुटबॉलचं ग्राउंड असेल, ह्या दोन्ही ठिकाणची जी कामं जी आहेत ते सध्या प्रगतीपथावर आहेत. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर अनेक खेळाडू या ठिकाणी फुटबॉल लातूर जिल्ह्यामध्ये खेळताना दिसतात. त्यामुळं फुटबॉलचा जोर जो आहे तो खेळाडूंमध्ये कायम स्वरूपाचा दिसून येतो आणि हाच जोर कायम राहावा यासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागानं हा प्रयत्न केलेला असून या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2 ठिकाणी लातूर शहरातल्या क्रीडा संकुलात आणि कव्वा शिवारातल्या क्रीडा मैदानावरती हे ग्राउंड तयार होणार आहेत. आणि या ग्राउंडवरती ग्रास राहावी म्हणजेच गवत राहावं यासाठी स्प्रिंकलरची जी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि सुसज्ज आणि भव्य दिव्य हे आहे. एका ग्राउंडसाठी जवळपास 3 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्यासोबतच लातूर जिल्ह्यामध्ये 2 ग्राउंड तयार होत आहेत. त्यामुळं त्या दोन्ही ग्राउंडसाठी जवळपास 6 कोटींचा निधी जो आहे तो या ठिकाणी क्रीडा विभागाने मंजूर केलेला आहे. आणि त्यानुसार जर पाहायला गेलं तर हे काम आता लातूर जिल्ह्यामधूनच जर मेसी सारखे, रोनाल्डो सारखे जर खेळाडू तयार होणार असतील तर हे मैदान त्यांच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.